नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. अमेरिकेमध्ये कोरोना संसर्गाची आकडेवारी दिवसागणिक वाढताना दिसतेय. कोरोनाशी लढा देत तिसरं वर्ष सुरू झालंय. यंदा पुन्हा एकदा कोरोनाची मोठी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या ताज्या आकडेवारीनुसार 30 डिसेंबरला देशभरात दररोज 5,80,000 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या आठवड्यात 27 लाखांहून नवे रुग्ण आढळलेत. 9,000हून अधिक कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. नवीन वर्षाच्या दिवशी 2,000हून अधिक विमान उड्डाणं रद्द करण्यात आल्याचंही समोर आलं. ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या वाढत असल्या कारणामुळे काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग या शहरात नवे निर्बंध लागू केले गेल्यानं लसीकरण न केलेल्या रहिवाशांसाठी दुकानं आणि रेस्टॉरंट्समध्ये आता प्रवेश प्रतिबंधित केला जाईल असं प्रशासनानं जाहीर केलंय. आजपासून रेस्टॉरंट्स आणि दुकानांमध्ये लसीकरण केलेल्यांनाच प्रवेश असेल. या व्यतिरिक्त जे कोरोनामधून बरे झाले, ज्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे किंवा ज्यांना लसीकरणातनं वैद्यकीय सूट आहे अशांनाच प्रवेश मिळू शकेल. किराणा दुकानं आणि मेडिकल दुकानांमध्ये प्रवेशासाठी कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. सेंट पीटर्सबर्गच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला 1 डिसेंबरलाच नवे निर्बंध लागू करण्याची योजना आखली होती, परंतु हा निर्णय 2 दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सोमवारी सांगितलंय की त्यांच्या देशाची आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या संसर्गाच्या नवीन लाटेचा सामना करू शकेल. व्हिक्टोरिया राज्यातल्या न्यू साऊथ वेल्स आणि इतर शहरांमध्ये रुग्णांची विक्रमी नोंद झालेली असून या पार्श्वभूमीवर मॉरिसन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. व्हिक्टोरियामध्ये 8,577 नवे रुग्ण आढळलेत, जी आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ आहे. नवीन वर्षाच्या दिवशी तर तब्बल 7,442 इतके नवे रुग्ण आढळले होते. वाढत्या रुग्णसंख्येला तोंड देण्यासाठी रुग्णालयांमध्ये आवश्यक संसाधनं असतील याची खात्री करण्यासाठी सरकार पावलं उचलतंय असं मॉरिसन यांनी सांगितलेलं आहे. एका जर्मन क्रूज जहाजाला रविवारी लिस्बन जवळ आपला नांगर टाकावा लागला, कारण या क्रूजवर मोठ्या संख्येनं कोरोना बाधित आढळलेले आहेत. जर्मन शिपिंग कंपनी आयदा क्रुझेसचं क्रूज जहाज आयदा नोवा अनेक प्रवासी आणि क्रू सदस्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे डॉक केलं गेलंय. जहाजावरील किमान 64 लोक कोरोना बाधित आहेत असं लिस्बन बंदराच्या कॅप्टननं रविवारी सांगितलंय. ज्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे अशांना त्यांची इच्छा असेल तर जहाज सोडून जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. डच सरकारनं लागू केलेल्या लॉकडाऊनचा निषेध करण्यासाठी हजारो लोकांनी रविवारी एम्स्टरडॅममध्ये एकत्र येत सरकारच्या निर्णयाला विरोध केलाय. डच राजधानीच्या नगरपालिकेनं या मोर्चावर बंदी घातलेली होती. पोलिसांना अशी माहिती सुद्धा मिळाली होती की काही आंदोलक हिंसकही होऊ शकतात, परंतु व्हॅन गॉग संग्रहालयाजवळच्या चौकात बॅनर घेऊन हजारो लोक उपस्थित होते. चौकात लगतच्या रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त होता. नगरपालिकेनं या क्षेत्राला सुरक्षा जोखमीचा प्रदेश म्हणून जाहीर करत पोलिसांना आंदोलकांवर प्रतिबंधात्मकपणे रोखण्याचे अधिकारही दिलेले होते. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रविवारी देशातल्या दुसऱ्या बूस्टर मोहिमेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. या बूस्टर डोसमुळे नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता येत्या काळात हजारोंच्या संख्येनं रुग्णवाढ होऊ शकते अशी शक्यता व्यक्त होत असल्यानं सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. चीनमध्ये कोरोना बाधितांसाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. क्वारंटाईन रुग्णांसाठी रुग्णालयांची सोय तसंच विविध उपाययोजनांसाठी 2 हॉस्पिटल्सची सोय केली जाणार आहे. यासाठी एक ऑनलाईन कोड सिस्टीम सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. त्याला येलो कोड असं नावही दिलं गेलंय. हे ॲप एखाद्या व्यक्तीची ट्रॅव्हल हिस्ट्री समजून देण्यास मदतीची ठरणार आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2021 मध्ये उर्वरित जगासाठी उच्च गुणवत्तेचे उद्योग पुढे नेण्याबाबत चीन नेतृत्व करेल असं म्हटलं होतं. या अनुषंगानं प्रात्यक्षिक पातळीवर काही उपाययोजना करत स्वतःच्या विकासाच्या माध्यमातून जगाला
एक नवी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चीन करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। चौथ्या चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्स्पोच्या उद्घाटन समारंभातल्या प्रमुख भाषणामध्ये राष्ट्राध्यक्षांनी मुक्त जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी देशाच्या इच्छेचा पुनरुच्चार केला। 2021 मध्ये चीननं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हची अंमलबजावणी करताना एकापाठोपाठ एक असं यश मिळवलं आणि उर्वरित जगासाठीची आपली जबाबदारी आणि वचनबद्धता दाखवून दिल्याचंही शी जिनपिंग म्हणाले। जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत चीनची एकूण आयात आणि निर्यात 22% वाढून तब्बल 35.39 ट्रिलियन युआन इतकी झाल्याचंही त्यांनी सांगितलं। इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रविवारी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलंय की हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या रॉकेट हल्ल्याला उत्तर म्हणून हवाई दल आणि सैन्यानं गाझा पट्टीतल्या अनेक ठिकाणांवर हल्ला केलाय। हमासनं केलेल्या रॉकेट हल्ल्याला इस्रायलनं रोखलेलं होतं। भूमध्य समुद्रामध्ये ही रॉकेट्स पाडण्यात आलेली होती। सुदैवानं यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। नफ्ताली बेनेट यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नागरिकांना चौथ्या बूस्टर डोसच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय सुद्धा घेतला गेलेला आहे। ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग आणि खराब हवामानामुळे अमेरिकेतली बहुतांशी हवाई उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सुट्ट्यांनंतर बहुतांश प्रवासी आपापल्या घरी परतत असल्या कारणाच्या दरम्यानच फ्लाइट्स रद्द होत असल्यामुळे प्रवाशांनी आता नाराजी व्यक्त केली आहे। खराब हवामान हे देखील आता एक प्रमुख कारण ही उड्डाणं रद्द होण्याचं सांगितलं जात आहे। नॅशनल वेदर सर्व्हिसेसच्या म्हणण्यानुसार पॅसिफिक वायव्य भागात नवीन वादळ आदळल्यानं जोरदार बर्फवृष्टीसह हिवाळी वादळ ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काही फ्लाइट्स रद्द झालेल्या आहेत। रविवारी तब्बल 3909 इतक्या फ्लाइट्स रद्द झालेल्या होत्या। अमेरिकेतल्या न्यू मेक्सिकोमध्ये ट्रामच्या केबलवर प्रचंड बर्फ साचल्यामुळे 2 ट्राम कार अल्बुकर्ककडे दिसणाऱ्या सँडिया या उंच ठिकाणी अडकलेल्या होत्या। त्यामुळे रात्रभर 21 लोक त्यात अडकून पडले होते। एका कारमधल्या 20 लोकांना शनिवारी दुपारी बाहेर काढलं गेलं। दुसऱ्या कारमधल्या एका व्यक्तीला काही तासांनंतर रेस्क्यू करण्यात आलं। सर्व लोक सँडिया पीक एरियल ट्रामवे आणि माउंटन रोप रेस्टॉरंटचे कर्मचारी होते। बचावकर्त्यांनी त्यांना कारमधून जमिनीवर उतरवण्यासाठी दोरीचा वापर केला आणि त्यानंतर हेलिकॉप्टरवरून त्यांना सुखरूप वाचवलं गेलं। सुदानच्या सुरक्षा दलांनी रविवारी लोकशाही समर्थक आंदोलकांना हिंसकपणे पांगवलं। या दरम्यान किमान 2 जण ठार झाल्याची माहिती एका वैद्यकीय गटानं दिलेली आहे। देशाच्या लोकशाहीला धक्का देणाऱ्या लष्करी उठावाच्या विरोधात ही आंदोलनं केली गेली। हजारो लोक खार्तूम आणि देशभरातल्या इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरले होते। आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। सत्ताधारी सार्वभौम परिषदेनं आंदोलकांवरच्या हिंसाचाराची चौकशी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। सुदानचे पंतप्रधान अब्दुल्ला हमडोक यांनी रविवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केलेली आहे। राजकीय विरोध आणि व्यापक लोकशाही समर्थक निदर्शनांदरम्यान एका लष्करी उठावानंतर देशाच्या लोकशाही राजवटीच्या नाजूक संक्रमणामधनं मार्ग काढला होता। या लष्करी बंडानंतर राजकीय विरोध आणि व्यापक लोकशाही समर्थक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे। एप्रिल 2019 मध्ये प्रदीर्घ काळापासून हुकुमशहा असलेल्या ओमर अल बशीर आणि त्यांच्या इस्लामवादी सरकारच्या लष्करानं उच्चाटन करायला भाग पाडल्यानंतर लोकप्रिय उठावाने लोकशाहीकडे जाण्याच्या सुदानच्या योजनांना ऑक्टोबरच्या बंडानं खीळ दिलेली होती। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आंदोलकांनी रविवारी आंतरराष्ट्रीय समुदायानं तालिबान सरकारला मान्यता देण्याची मागणी केली आहे। हे सरकार जगानं स्वीकारलं पाहिजे कारण ते अफगाणींचं सरकार आहे असं निषेध मोर्चाचे आयोजकांनी सांगितलेलं आहे। अफगाण सशस्त्र दलांना बाजूला सारत आणि पाश्चात्य समर्थित माजी सरकारला पायउतार व्हायला भाग पाडल्यानंतर तालिबाननं ऑगस्टमध्ये देशाचा ताबा घेतलेला होता। दहशतवाद्यांच्या गेल्या ट्रॅक रेकॉर्डमुळे अद्याप कोणत्याही देशानं या नवीन सरकारला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही। गेल्या काही दिवसांमध्ये चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या वेगानं वाढतीये। रोजच्या रोज डेल्टा व्हेरियंट रुग्णांची संख्या वाढतीये। त्यामुळे सरकारनं लसीकरणाचा वेगही वाढवलाय। जगभरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। काही देशांमध्ये दिवसाला लाखो नागरिक बाधित होत आहेत। या पार्श्वभूमीवर चीनमध्ये काळजी घेण्यासोबतच जास्तीत जास्त नागरिकांचं
लवकरात लवकर लसीकरण व्हावं यासाठी प्रयत्न होत आहेत. रशियन वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शनिवारी पहाटे कोरोनाबाधित रुग्णांसोबत नव्या वर्षाचा आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला. या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलच्या वॉर्ड्समध्ये अतिशय प्रतिकूल काळात काम करत वर्षाला निरोप दिलेला होता. रशियन सरकारी वाहिनीनं मॉस्को आणि रोस्टॉव्ह प्रदेशातल्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी रुग्णांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्याची दृश्यही प्रसारित केली. या कर्मचाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं वार्षिक संबोधन या रुग्णांना दाखवलं, जेणेकरून या रुग्णांना त्यांच्या घराची आठवण येणार नाही. रशियन सरकारनं आतापर्यंत नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटच्या 100 संसर्गांची नोंद केलेली आहे, परंतु सुट्ट्यांच्या काळात संक्रमणाच्या नव्या लाटेचा सामना रशियाला करावा लागण्याची भीती व्यक्त होतीये. अमेरिकेच्या शिकागोमधल्या हवाई प्रवाशांसाठी नवीन वर्षाची सुरुवात निराशेनं झाली आहे, कारण फ्लाईट अवेअर ट्रॅकिंग सेवेनं दिलेल्या माहितीनुसार ईस्ट कोस्टवर शनिवारी दुपारपर्यंत 2600हून अधिक देशांतर्गत उड्डाणं आणि 4600 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली. ख्रिसमसच्या अगदी आधीपासून एअरलाईन्सनं आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गात वाढ होत असल्याच्या कारणामुळे हतबलता व्यक्त केली होती. तेव्हापासून आतापर्यंतचा एका दिवसात सर्वाधिक उड्डाणं रद्द होण्याचा हा आकडा आहे. 24 डिसेंबरपासून अमेरिकेतील तब्बल 12,000हून अधिक उड्डाणं रद्द झालेली आहेत. जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इतरही काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. युरोपियन युनियनमधून ब्रिटनमध्ये येणाऱ्या वस्तूंसाठी ब्रेक्झिट नंतरचे नवे नियम शनिवारपासून लागू झाले असून एका अग्रगण्य अन्न उद्योग संस्थेनं इशारा दिलाय की नवीन सीमा नियमांमुळे अन्नाची कमतरता भासू शकते. 1 जानेवारीपासून आयातदारांनी EU किंवा इतर देशांमधनं युकेमध्ये प्रवेश करणाऱ्या वस्तूंवर संपूर्ण सीमा शुल्क भरणं आवश्यक असेल. ब्रेक्झिटच्या व्यत्ययाला तोंड देण्यासाठी व्यवसायांना यापुढे 175 दिवसांपर्यंत संपूर्ण आयात सीमा शुल्क भरायला उशीर करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचा उपाय दिला गेलाय. प्राणी आणि वनस्पती आधारित उत्पादनांना देखील आयात प्रमाणपत्रांची गरज आता यापुढे भासणार आहे. न्यूयॉर्क शहराचे नवे महापौर एरिक ॲडम्स शनिवारी त्यांच्या महापौर पदाचा कार्यभार सांभाळल्याच्या पहिल्याच दिवशी मेट्रोनं सिटी हॉलकडे निघाले. ॲडम्स यांनी नवीन वर्षात देशातील सर्वात मोठ्या शहराचा महापौर पदाचा कार्यभार टाइम्स स्क्वेअरवरच्या समारंभादरम्यान स्वीकारला होता. महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासानंतर लगेचच त्यांचा पहिला दिवस सुरूही झाला आणि त्यांच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या प्रवासादरम्यान त्यांनी मेट्रोमध्ये पत्रकार आणि काही न्यूयॉर्कच्या नागरिकांशी संवाद साधला. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.